त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे तेवढा राज्य सरकार या माध्यमातून आपण जर बघितलं तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि राज्य शासनाच्या पैशावरती दरोडा घालण्याचं काम हे युती शासन करत आहे। सरकारी पैशातनं स्वतःचं मार्केटिंग करण्याचं पाप हे राज्य शासन करत आहे। दर आठवड्याला 3,000 कोटी रुपये कर्ज काढण्याची नामुष्की या सरकारवर येत आहे। दुर्दैवानं लाडकी बहीण योजनेची पैसे भरून काढण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्यासाठी या सरकारनं 100 रुपयाचे मुद्रांक बंद करून 500 रुपयाचे मुद्रांक चालू करण्याची या ठिकाणी काल योजना आखलेली आहे। जाणीवपूर्वक सर्वसामान्याला खड्ड्यात घालायचं, त्याच्याच खिशातले पैसे त्याच्या घरी द्यायचे असा सर्वसाधारण कार्यक्रम राज्य शासन करत आहे। आपण जर बघितलं तर सर्वसाधारण एका कार्यक्रमाचा खर्च हा 10 ते 15 कोटीच्या घरात आहे। राज्यातल्या एकूण कार्यक्रमाचा खर्च हा 350-400 कोटीच्या घरात आहे। 350-400 कोटी रुपये जर तुमच्या मार्केटिंगवर घालणार असेल, आता आपण बघतोय वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये हे शासन जाहिराती देत आहे, या सगळ्याचा मार्केटिंगचा खर्च 3,000 कोटीपेक्षा जास्त आहे। म्हणजे एकंदरीत या राज्य शासनाला दाखवण्यासाठी गेल्या 2.5 वर्षामध्ये असं सक्षम कोणतंही कार्य या राज्य शासनानं केलं नाही। फक्त लाडकी बहीण योजनेसाठी 3,000 कोटीपेक्षा जास्त खर्च हे राज्य शासन मार्केटिंगवर जाहिरातीवर करत आहे। त्यामुळे निश्चितपणे जाहिरात करून लोकांना तुम्हाला मदत देणार नाहीत, तर तुम्हाला त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात घरी बसवणार आहेत। हे मात्र या शासनाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे। नंबर 2 ची गोष्ट, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य शासन स्थानिक प्रशासनाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मनस्ताप देत आहे। माझा या शासनावरती आरोप आहे, ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना 5-5, 7-7 हजार लोक प्रत्येकाने आणले पाहिजे, म्हणजे प्रत्येक तहसीलदारला 5,000 लोक आणण्याचं टार्गेट केलं गेलं आहे। तहसीलदारचं काम लोक आणायचंय का तालुक्याचं काम सांभाळायचं काम आहे? त्यामुळे निश्चितपणे त्या तालुक्याचा तहसीलदार पोलीस प्रशासनावर दबाव टाकतोय, इतर प्रशासनावर दबाव टाकतोय आणि गर्दी गोळा करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य महिलांना वेठी धरण्याचं काम जिल्हा प्रशासन करते। त्यामुळे निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये जिल्हा प्रशासनाला ताण देऊन राज्य शासन असे कार्यक्रम करणार असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळात आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही।